प्रिय भाई बहन, आज की रोटी के हर सदस्य व्यक्ति के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 28 जून 2026 रविवार। खडक्याचे कापरीत रागणारे कबूतर. हे माझा कबुतरा, खडक्याच्या कापरीत गड्याच्या गुप्तस्थानी. श्रेष्ठ गीत 2 अध्याय 14 वचन. प्रभूची इच्छा आहे की तुम्ही ख्रिस्तामध्ये लपलेले जीवन जगावे. अनेक लोक स्वतःला बाहेरून प्रतिष्ठित करतात आणि अभिमानाने बोलतात. ते म्हणतात, माझ्याकडे बघा, माझे सौंदर्य बघा, माझी प्रतिष्ठा, माझे शिक्षण, माझ्या बत्व्या, माझे स्थान, माझी कीर्ती बघा. ते लोकांसमोर स्वतःला मोठे दाखवण्याचे प्रयत्न करतात. अशा लोकांना स्वर्गात स्थान नाही. डोंगरावरील उपदेशात प्रभू येशूने ख्रिस्तामध्ये स्वतःला लपविण्याच्या धन्य जीवनाची शिकवण दिली. दान देताना, प्रार्थना करताना किंवा उपवास करताना व्यक्तीने स्वतःला लपवून ठेवावे असे त्याने शिकवले. बायबल सांगते, तू दान करतोस तेव्हा तुझा डावा हात उजवा हात काय करीत आहे हे जाणू नये. मत्ती 6 अध्याय 3 वचन. परंतु तू प्रार्थना करतोस तेव्हा आपल्या खोलीत जा, दार बंद कर आणि गुप्तस्थानी असलेल्या आपल्या पित्याला प्रार्थना कर. मग तुझा पिता जो गुप्त पाहतो तो तुला उघडपणे प्रतिफल देईल. मत्ती 6 अध्याय 6 वचन. जेव्हा तू उपवास करतोस तेव्हा आपले डोके तेलाने अभिषेक कर आणि आपला चेहरा धुवून घे. म्हणजे तू उपवास करीत आहेस हे लोकांना दिसणार नाही, तर गुप्त स्थानी असलेल्या तुझ्या पित्याला दिसेल आणि तुझा पिता जो गुप्तात पाहतो तो तुला उघडपणे प्रतिफल देईल. मत्ती 6 अध्याय 17 आणि 18 वचन. जर प्रभूने तुमचा उपयोग करायचा असेल तर तुम्ही खडक्याच्या कापरीत आणि गड्याच्या गुप्तस्थानी लपणाऱ्या कबुतरासारखे असले पाहिजे. श्रेष्ठ गीत 2 अध्याय 14 वचन. स्वतःला लपवा आणि ख्रिस्ताला प्रकट करा. जसे जॉन द बॅप्टिस्ट म्हणाला, तो वाढला पाहिजे पण मी कमी झालो पाहिजे. स्वतःला नम्र करा आणि ख्रिस्ताला उच्च करा. केवळ त्यांचे गौरव करा. जेव्हा प्रभूने एलिजाला प्रशिक्षण दिले तेव्हा त्या प्रशिक्षणाचा मोठा भाग लपवून राहण्याचे जीवन शिकवण्यात गेला. आगाब राजासमोर धैर्याने उभे राहिल्यानंतर प्रभूने त्याला सांगितले, येथून निघून जा, पूर्वीकडे वळ आणि यार्दे जवळील करीत ओढ्याजवळ स्वतःला लपव. पहिली राजा 17 अध्याय 3 वचन. जे लोक प्रतिष्ठा आणि मान्यता शोधतात ते शांतपणे आणि गुप्तपणे सेवा करू शकत नाहीत. पण प्रभू तुमच्याकडून नम्र आणि लपलेले जीवन अपेक्षित करतो. देवाचे लेकरांनो, केवळ जीवन कसे जगावे हे जाणून घेणे पुरेसे नाही, तर नम्रपणे कसे राहावे हेही शिकले पाहिजे. अभाव स्वीकारणे, लपवून राहणे आणि प्रभूने ज्या परिस्थितीत ठेवले आहे त्या समाधान मानणे आपण शिकवले पाहिजे. पुढील चिंतनासाठी वचन. संकटाचे दिवशी तो मला आपल्या मंडपात लपविल, आपल्या निवासस्थानाच्या गुप्तस्थानी तो मला सुरक्षित ठेवील. तो मला गडक्यावर उच्चस्थानी उभे करील. स्तोत्रसंगीता 27 अध्याय 5 वचन. आजचे बायबल वाचन सकाळ आयुब 11 अध्याय 12 अध्याय 13 अध्याय. संध्याकाळ प्रसिद्धाची कृत्ये 9 अध्याय 1 ते 21 वचन. धन्यवाद.